नमस्कार, द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी राजेंद्र पंडित. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. शांतता रॅलीनंतर मराठा समाजाच्या विराट जनसमुदायाला मनोज जरांगे पाटील यांनी केलं मार्गदर्शन. आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं समाज बांधव सोलापुरात झाले होते दाखल. विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे मंगळवारी महामोर्चाचं करण्यात आलं होतं आयोजन. जवळपास 20,000 शिक्षकांची यावेळी होती उपस्थिती. मंगळवेढा शहरात अवजड वाहनाच्या धडकेनं वृद्ध महिला गंभीर जखमी. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून होत आहे दुर्लक्ष. नागरिकांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया. आणि देवकार्याप्रसंगी स्वतःच्या बायकोला घेऊन नाचलेल्या दिराचा भाऊजाईनं चाकू पोटात खुपसून केलाय खून. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली ही निर्दयी घटना. सोलापुरात शांतता रॅलीनंतर उपस्थित प्रचंड जनसमुदायाला मार्गदर्शन करत मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा पार पडली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. याची यशस्वी सुरुवात सोलापुरातून करण्यात आली. बुधवारी मनोज जरांगे पाटील यांचं तुळजापूर येथे भवानी मातेचं दर्शन घेऊन सोलापुरात आगमन झालं. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसह सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी शिवयोगी सिद्धेश्वरांचं दर्शन घेतलं. तसंच शहरातील महामानवांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांचा ताफा पुणे नाका येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास दाखल झाला. याप्रसंगी मराठा समाज बांधवांची लाखोंची उपस्थिती होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शांतता रॅलीची सुरुवात करण्यात आली. यानंतर ही रॅली एसटी स्टँड जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नतमस्तक होऊन मनोज जरांगे पाटील यांनी अभिवादन केलं. या प्रसंगी क्रेनच्या सहाय्यानं भव्य मोठा हार मनोज जरांगे पाटील यांना घालत त्यांचं सोलापूर वासियांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं आणि या रॅलीचं रूपांतर विराट सभेमध्ये झालं. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील सुरुवातीला म्हणाले की आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार मराठ्यांच्या अस्तित्वाला हात घालत आहे. त्यांचा प्रयत्न सफल होत नाही असं दिसल्यास मला बदनाम करण्यासाठी विविध प्रकारची षडयंत्र अनेक नेते मंडळींकडून रचण्यात येत आहेत. तरी देखील समाज संकटात सापडल्यानंतर इमानदारीनं त्याचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी मी मानतो. पैशाला संपत्ती न समजता समोर उभी असलेली जनता हीच माझी खरी संपत्ती आहे असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला पाडायचं आणि कुणाला उभा करून निवडून आणायचं हे ठरवण्यासाठी 29 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथे येण्याचं निमंत्रण त्यांनी यावेळी उपस्थितांना दिलं. आपल्या भाषणाच्या शेवटी बोलताना ते म्हणाले की पद आणि पैशासाठी समाजाशी गद्दारी करण्याचं काम तरुणांनी करू नये असे तळमळीचे उद्गार त्यांनी समाजातील तरुणांसाठी काढले. अशा पद्धतीनं आपल्या भाषणातून मराठा समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन केल्यानंतर रॅलीनं सुरुवात करण्यात आलेली ही सभा विसर्जित करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आणि सभेसाठी मराठा क्रांती मोर्चा तसंच सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी मोठे परिश्रम घेतले. यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये रॅली काढण्यात येणार असून मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून तसंच आगामी विधानसभा निवडणुकांवर याचा नक्कीच परिणाम होईल अशा चर्चा रंगल्या आहेत. सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ तर्फे शासन दरबारी विविध मागण्यांसाठी हजारो शिक्षकांनी
महामोर्चा काढला होता. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी राज्यभरामध्ये विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून आंदोलनं करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक महामंडळाच्या पुढाकारानं संस्थाचालक संघटना, शिक्षक आणि शिक्षकेतर सर्व संघटना अशा महाराष्ट्रातील 28 संघटनांनी एकत्र येऊन 6 ऑगस्ट रोजी संप पुकारला होता. याच पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येनं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आज महामोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असून सरकारनं जातीनं लक्ष घालून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात असा पवित्रा ठेवण्यात आला. या महामोर्चाविषयी अधिक माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी दिली. तसंच उपस्थित सहभागी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तानाजी माने यांनी यावेळी अधिक मार्गदर्शन केलं. याप्रसंगी सचिव नंदकुमार सागर तसंच कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह खाजगी शिक्षक महासंघाचे कल्लप्पा फुलारी, डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे विनोद आगलावे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे मुरलीधर कडलासकर, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे गफूर अरब, शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे अंबादास चव्हाण, शिक्षक भारतीचे सातलिंग षडगार, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे साहेबराव भुसे तसंच अन्य अनेक संघटनांचे पदाधिकारी आणि जवळपास 20,000 शिक्षक यावेळी उपस्थित होते. मंगळवारी पुकारलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी रविवारी 11 ऑगस्ट रोजी शाळेला सुट्टी न देता शाळा सुरू राहणार आहेत. मंगळवेढा शहरात अवजड वाहनांच्या धडकेनं एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. मंगळवेढा शहरातील बोराळे नाक्यावर रस्ता ओलांडताना एका 68 वर्षीय वृद्ध महिलेस शहरात येणाऱ्या ट्रकनं जोराची धडक दिल्यानं उजव्या हाताचं पूर्णपणे मांस निघून हात आणि उजव्या पायाचा गुडघा फ्रॅक्चर केल्याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील जखमी महिला वत्सला सिद्धेश्वर बोमणा वय 68 ही वृद्ध महिला मंगळवेढ्यातून नंदेश्वर येथे रविवारी सायंकाळी 7:30 वाजता बाळूमामाची आरती असल्यानं त्यांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन पुन्हा रात्री 10 वाजता त्या खाजगी वाहनातून बोराळे नाक्यावर उतरून घराकडे जात असताना मरवडे रस्त्यावरील महिला हॉस्पिटलच्या बाजूने एका भरधाव ट्रकनं वेगानं येऊन रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धेला जोराची धडक दिली. त्यावेळी जखमी होऊन गंभीर अवस्थेमध्ये खाली पडली. या दुर्घटनेत त्या वृद्धेचं मांस निघून हात मोडला आणि उजव्या पायाच्या गुडघ्यापासून मांस निघून पायाचं हाड मोडल्यामुळं त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केलं आहे. मुलगा जगन्नाथ बोमण्णा यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये ट्रक क्रमांक MH43 BX 9397 या क्रमांकाच्या ट्रक चालकाविरुद्ध निष्काळजीपणानं वाहन चालवून जखमी केल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात अवजड वाहतूक पूर्ण बंद न झाल्यास नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील अशा प्रतिक्रिया आता नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. अगदी पोलीस स्टेशन शेजारून ही अवजड वाहतूक डोळ्यादेखत होत असताना वाहतूक शाखा पोलिसांची गांधारीची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. ममता रेडियो में दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटी जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट,
इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा। एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी। रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड। प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स ही हमारी पहचान। ममता रेडीमेड, अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए। लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड। हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, शोलापुर। इटेन बैटरी होलसेल आणि रिटेल। सोलापूरकरांनो, आता अशी इन्व्हर्टर टेब्युलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान 8 वर्ष टिकेल। बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दुरुस्त होत नसते, ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते। इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे। तिचं आयुष्यही जास्त आहे, तिचं आयुष्य किमान 8 वर्ष मिळेल। इटेन या एकमेव बॅटरीला 4 वर्ष रिप्लेसमेंट, पुढील 4 वर्ष प्रोराटा वॉरंटी आहे। जितकी जास्त वॉरंटी तितकी काळ टिकते। आम्ही या व्यवसायात 23 वर्षांपासून आहोत। आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज 8 ते 13 वर्ष चालल्या आहेत। आमचा पत्ता 688 दक्षिण कसबा चौपाट, बालाजी मंदिरच्या मागे। मोबाईल नंबर 9422069391। TNS Fitness, the best rated excellence, best business award of 2024. It's TNS Gym. It's a fully air-conditioned professional gym with professional trainers, biomechanically designed machineries, super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, crossfit, zumba, body fit, circuit training, steam, lockers, showers and much more. Our timings are 5:30 AM to 10:30 PM, 11 AM to 1:30 PM. It's only for females batch. We give exclusive offers for students. For offers, contact 8055509999. Get 3 months, 6 months or 1 year package and get 1 month free. Believe in fitness, believe in TNS. Our address, Old WIT College, New Pachapet, Sholapur. अरे यार, इतना बढ़िया ऑफर है, फिर भी लोग बात क्यों नहीं कर रहे? सोलापुर के लोगों, संडे को क्या प्लान है? चलो कुछ एक्साइटिंग डील्स एक्सप्लोर करते हैं डोमेस्टिक अप्लायंसेस पर। अगर अभी तक कुछ सोचा नहीं है तो अभी सोच लो, क्योंकि संदीप ट्रेडर्स 932 शुक्रवार पेट भावसार रोड, सोलापुर पर आपका इंतजार कर रहा है। संदीप ट्रेडर्स लेकर आया है हैवेल्स ऑथराइज्ड डोमेस्टिक अप्लायंसेस शोरूम। यहाँ आपको सब कुछ मिलेगा, किचन अप्लायंसेस से लेकर पर्सनल ग्रूमिंग प्रोडक्ट्स तक, सब एक ही छत के नीचे। और सबसे बड़ी बात, सिर्फ 21 जुलाई 2024 को हैवेल्स ब्रांडेड प्रोडक्ट्स पर मिल रहा है 45% तक का डिस्काउंट। ऐसा ऑफर कभी देखा है? तो देर मत करो, संडे को संदीप ट्रेडर्स जरूर आना। ये मौका दोबारा नहीं मिलेगा, तो मिलते हैं वहाँ और इस बेहतरीन ऑफर का फायदा उठाते हैं। संदीप ट्रेडर्स 932 शुक्रवार पेट भावसार रोड, सोलापुर। जल्दी आओ और सबसे पहले अपनी फेवरेट हैवेल्स प्रोडक्ट्स पर डिस्काउंट का फायदा उठाओ। संडे को मिलते हैं। शॉप में मिलेगा डोमेस्टिक मिक्सर, एयर फ्रायर, फूड प्रोसेसर, आयरन, पुरुषों और महिलाओं के पर्सनल ग्रूमिंग प्रोडक्ट्स, सीलिंग फैन और इंस्टेंट इलेक्ट्रिक वाटर हीटर और भी बहुत सारे उत्पाद। एक्साइटिंग डील्स मिस मत करना। ये तो दिमाग हिला देगा। सोलापुर, तैयार हो जाइए संदीप ट्रेडर्स के नए हवेल्स शोरूम के लिए। यहाँ आपको अपने घर को नया लुक देने के लिए सब कुछ मिलेगा। चलिए एक झटपट टूर लेते हैं। सबसे पहले इन मिक्सर, ग्राइंडर और फूड प्रोसेसर को देखिए।
इनके बिना आपकी रसोई अधूरी है। ये आपके कुकिंग को बेहद आसान बना देंगे। और इस एयर फ्रायर को देखो, बिना तेल के हेल्दी खाना तो अब गिल्ट फ्री फ्राई कीजिए। स्टाइलिश रहना है? आपके लुक को शार्प रखने के लिए हमारे पास पर्सनल ग्रूमिंग एक्सेसरीज हैं और हर मौसम के लिए आपके कंफर्ट के लिए हमारे पास पंखे और गीजर हैं। सबसे अच्छी बात, सब कुछ हवेल्स की क्वालिटी और संदीप ट्रेडर्स की भरोसेमंद सर्विस के साथ आता है। तो आइए एक नजर डालिए और अपने घर के लिए कुछ खास खोजिए। हमारे लेटेस्ट प्रोडक्ट्स को एक्सप्लोर करने का मजा लीजिए। सोलापुर में हवेल्स शोरूम संदीप ट्रेडर्स के साथ आपका इंतजार कर रहा है। इस शोरूम में आपकी हर जरूरत का सामान है, चाहे छोटा हो या बड़ा। सोलापुर, तैयार हो जाओ, शोरूम में मिलते हैं। और मत भूलिए, अपने किचन को टॉप क्वालिटी हवेल्स प्रोडक्ट से अपडेट कीजिए और ओपनिंग ऑफर के तौर पर 45% तक की छूट का आनंद लीजिए। इस शानदार मौके को हाथ से जाने मत दीजिए। सिर्फ 7 दिनों में खुल रहा है। आप सभी आमंत्रित हैं। कभी मुझसे दूर तू रह कोल रवे, कभी मेरे हाल पे छोड़ दे। ऐसी भी क्या बात है सोनिया, थोड़ा थोड़ा दिल में बसा ले, थोड़ी सी तो दिल में जगा दे। कभी तू भी प्यार जता दे, सुनो कि मैं हर बारी गल तेरी जानिया, गल सुन जानिया। माननीय श्रीयुत महादेव कोगनुरे, MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, शेती माती संस्कृतीसाठी कटिबद्ध, सामाजिक भान, आत्मीयतेचे दान, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक प्रगती, मानवतेचे कर्म, सेवा हेच धर्म, ऋण समाजाची, बांधिलकी मानवतेची, या आणि अशाच कार्यांसाठी प्रसिद्ध असणारे श्रीयुत महादेव कोगनुरे यांचे कार्य अविरत आहे। सागर सिमेंट यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना 2 लाख वही वाटपाचा कार्यक्रम, अनेक पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे विशेष सामाजिक सन्मान पुरस्कार, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्योजकता पुरस्कार, कोविड काळामध्ये अनेक गरजूंना मदत कार्य केले। पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊन दरम्यान हजारो गरीब कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप, काडादी मंगल कार्यालय सोलापूर कोविड सेंटर आणि अक्कलकोट कोविड सेंटर इथे बायपॅप आणि ऑक्सिजन मशीन देण्यात आले। विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही केली। दक्षिण सोलापूर तालुका, अक्कलकोट तालुका आणि सोलापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आतापर्यंत 6,25,000 वह्या वाटप करण्यात आले। अनेक शासकीय कार्यालयात शालेय विद्यार्थी आणि अनाथाश्रमात गणवेशाचे वाटप केले। जळीतग्रस्त कुटुंबासाठी शॉर्ट सर्किट व अन्य कारणास्तव आग लागून घर जळालेल्या दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर, अक्कलकोट तालुक्यातील अनेक जळीतग्रस्त कुटुंबांना जगण्यासाठी मदत कार्य केले। MK फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली। निराधार लोकांना दरवर्षी हिवाळ्यात मागील 5 वर्षांपासून ब्लँकेटचे वाटप, अन्नतृप्ती योजना गेल्या 3 वर्षांपासून दररोज 65 निराधार वृद्धांना घरपोच 2 वेळचे टिफिन आणि गरजेनुसार औषधोपचार देखील घरपोच देण्यात येतात। ज्येष्ठ नागरिकांना पाण्याच्या टाक्या देऊन पिण्याच्या पाण्याची सोय, सिमेंट व्यवसायातून सेवाभावही जपलाय। सागर सिमेंट्स लिमिटेड द्वारे वितरकांचे नेटवर्क वाढवण्यात आले आहे। यातून हजारो बेरोजगार तरुणांना सिमेंटची दुकाने उघडून रोजगार उपलब्ध करून दिले आहे। ट्रक ड्रायव्हर्स, लोडिंग आणि अनलोडिंग साठी मजूर यासारख्या सिमेंटच्या वाहतुकीद्वारे रोजगार उपलब्ध करून देणं आणि सिमेंट व्यवसायाद्वारे अनेक अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणं, तसेच याचा मोठ्या प्रमाणात फायदा बांधकाम कामगारांना होत आहे। या आणि अशाच कार्यांमधून सेवाभाव त्यांनी जपलेला आहे। माननीय महादेव कोगनुरे हेच सामाजिक बांधिलकी जपणारे खरे व्यक्तिमत्व आहेत। प्रत्येकाला आपलंसं वाटणारं नेतृत्व, आपल्या हक्काचा आपला माणूस, माननीय महादेव कोगनुरे। हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर व्हेज, अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज, सर्व प्रकारचे पकोडे, मंचाव, पनीर मध्ये पनीर आचारी टिक्का, पनीर रेशमी कबाब, पनीर बंजारा कबाब,
सेफ स्पेशल रोल, व्हेज बार्बेक्यू, व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट व्हेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेस, कुलचा, नान, रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळाचं एकमेव ठिकाण हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर व्हेज. प्रशस्त दालन, प्रसन्न वातावरण, विनम्र सेवा, शिवाय गृहलक्ष्मीचा आशीर्वाद. तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या. हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर व्हेज, सोलापूर अक्कलकोट हायवे, टोल प्लाझा जवळ, कुंभारी, सोलापूर. सोलापुरातील सर्वोत्तम लोकेशनवर ओपन प्लॉट्स, विजापूर रोड, सोरेगाव येथे PPP कॉलेज जवळ बंगलोज व ओपन प्लॉट्सची सुरेख स्कीम. सह्याद्री पार्क, अक्कलकोट रोड, ओपन प्लॉट रो हाऊसेस, मल्लिकार्जुन नगर येथे श्री स्वामी समर्थ पार्क, पुणे रोड, बाळे येथे, बसवनगर, न्यू विडी घरकुल, कुंभारी येथे, अक्कलकोट रोड येथे ओपन प्लॉट्स, NATP मंजूर लेआउट, स्वतंत्र 7-12 उतारा, 10 पेक्षा जास्त बँकांचा सहभाग. सोलापुरात फ्लॅट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन्स आम्ही तुम्हाला देत आहोत. त्याचा फायदा करून घ्या. एक नाही 4 लोकेशन. आजच संपर्क करा. श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स. तुमचे स्वप्न हेच आमचे ध्येय. कॉन्टॅक्ट 0217 2300 103 84466 21003 84466 31003. देवकार्याप्रसंगी स्वतःच्या बायकोला घेऊन नाचलेल्या दिऱ्याच्या पोटात चाकू खुपसून भाऊजाईनं खून केल्याची घटना समोर आली आहे. माळावर आयोजित केलेल्या पारंपरिक पारधी समाजाच्या लक्ष्मी आईच्या देवकार्यामध्ये दीर त्याच्या बायकोला उचलून घेऊन नाचला. याचा राग मनात धरून भाऊजाईनं चक्क दीराच्या पोटामध्ये चाकूनं भोसकल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेबाबत संगीता धनराज काळे यांनी शहर पोलिसात त्यांच्या जाऊ आशा ऐजिनाथ काळे हिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी आशा हिला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयासमोर उभं केला असता तिला 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेमध्ये धनराज हिरा काळे वय 30 याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत धनराज आणि पत्नी संगीता हे मुंबई येथे गजरे विकण्याचं काम करत होते. गेल्या वर्षी मृत धनराज याचा भाऊ ऐजिनाथ हा मृत झाल्यानं त्याची पत्नी आशा आणि मुलगा विष्णू यांचा धनराज हाच सांभाळ करत होता. नागोबाची वाडी येथे समाजाचं देवकार्य असल्यानं मृत धनराज, पत्नी संगीता, भाऊजाई आशा आणि पुतण्या विष्णू असे 4 जण 15 दिवसांपूर्वी गावी आले होते. रविवारी समाजाचं लक्ष्मी आईचं देवकार्य माळावर मंडप टाकून कार्यक्रमामध्ये सुरू असतानाच धनराज हा आपली बायको संगीताला उचलून घेऊन नाचत होता. दरम्यान सायंकाळी घरी जाऊ आशा आणि धनराज यांच्यात भांडण सुरू असल्याचं संगीताला समजलं. घराजवळ जाऊन संगीता पोहोचली असता धनराज आणि आशा यांच्या भांडणाचा आवाज आला. यावेळी धनराज हा पोटाला हात लावून घराबाहेर आला. आशा हिनं पोटात चाकू मारल्याचं त्यानं सांगितलं. शेजाऱ्यांच्या मदतीनं धनराजला मोटरसायकलवरून उपचारासाठी बार्शी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना धनराजचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेविषयी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव हे करत आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदन देण्यात आलं आहे. सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समवेत तसंच माजी महापौर महेश कोठे, ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले आणि ट्रेड युनियन पदाधिकाऱ्यांसमवेत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून निवेदनपत्र सादर करण्यात आलं.
सोलापूर महानगरपालिकेमधील 25 ते 30 वर्षांपासून कार्यरत असलेल्या बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावामध्ये लक्ष घालून 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. सोलापूर महानगरपालिकेमधील बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये प्रतिदिन 100 रुपये प्रमाणे वाढ करावी. महानगरपालिकेमधील लाड पागे आयोग सफाई सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची जी प्रकरणं मंजूर आहेत त्या पाल्यांना माननीय आयुक्तांच्या हस्ते लाड पागे नियुक्तीपत्राचं वाटप करून पुढील नियुक्तीपत्र टपालाद्वारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सुपूर्द करावं. तसंच महापालिकेतील कर्मचाऱ्यांचं 5व्या, 6व्या आणि 7व्या वेतनामधील फरक अदा करावा. महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल विमा पद्धतीची वैद्यकीय सुविधा पूर्ववत चालू करावी आणि सोलापूर महानगरपालिकेमधील अधिकारी तसंच इतर कार्यरत असणाऱ्या वाहन चालक यांना 8 तासाचं काम द्यावं असं निवेदनपत्र सादर करण्यात आलं. यावेळी अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, कार्याध्यक्ष योहान कानेपागुल, खजिनदार अरुण म्हेत्रे, लक्ष्मण मुर्टे थोरात, रामचंदन शिवे, आलिम पठाण, नीलम गायकवाड, धनाजी लोंढे, सुनील शिंदे, रहमान शेख, संतोष गायकवाड, अमोल शेवाळे, ट्रेड युनियनचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यांच्यामध्ये कुठंतरी थोडंसं दुरावा होतोय आणि त्याची चर्चा आता अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे साहेबांबरोबर झाली. त्यांनी उत्तम मार्ग काढला आहे की निवेदन तुमचं व्यवस्थित द्या. जी काही चर्चा झाली त्याप्रमाणे जर निवेदन दिलं तर तसं रिमाइंडर परत एकदा शासनाकडे पाठवायचं ठरलेलं आहे आणि त्यामुळे हे जर रिमाइंडर गेलं तर तिथं पाठपुरावा करून ती कामं लवकरात लवकर करून घेण्यासाठी आपल्याला मदत होईल. आणि जे काही कामगारांचे प्रश्न आहेत आजपर्यंत आम्ही सत्तेवर असताना कायम सगळ्या सोडवलेल्या आहेत. आपल्या सगळ्याला माहिती आहे की मी महापौर असताना त्यावेळी आयुक्तांना सांगितलं होतं की आम्ही टप्प्याटप्प्याने सगळ्या कामगारांना कायम करू म्हणून ॲफिडेविट द्या आणि त्याप्रमाणे 95च्या पूर्वी लागलेले सगळेच कामगार मला वाटतं आज कायम झालेले आहेत. हा फक्त विषय आहे की 95 नंतर झालेल्या कामगारांचा विषय आणलेला आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर निकाली काढू असं मी सगळ्यांना म्हणत. A1 फिल्म टेलिव्हिजन अँड सोशल मीडिया स्टुडिओच्या वतीनं मंगळवारी वाढदिवसानिमित्त सहकार्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सोलापुरातील A1 फिल्म टेलिव्हिजन अँड सोशल मीडिया स्टुडिओच्या वतीनं मंगळवारी गायनप्रेमी सहकारी प्रतिमा बेनगी आणि सरिता राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त चॅनलच्या स्टुडिओमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये केक कापून त्यांना या शुभेच्छा उपस्थितांनी आपल्या गाण्यातून दिल्या. यावेळी सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी सदिच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी टीव्ही चॅनलचे संचालक राजेंद्र पंडित, सुधाकर मिरजकर, सतीश आयगोळे, राजाराम चिंचोळीकर, विनायक बेनगी, वसीम शेख, शब्बीर बंडी, कुंदन पोटभरे, आनंद देशमाने यांच्यासह बेनगी आणि राठोड परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते. उससे क्या है फूलों की जरूरत, बाहर खुद कहलाए हर गली गली लड़का है तुझे हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. नाम भेजा फूल ने चमन से तुझको फैसला भेजा, तारों ने गगन से तुझको ये पैगाम भेजा. दुआ है ये खुदा करे ये तो तुझको की उम्र लग जाए. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शांतता रॅलीनंतर मराठा समाजाच्या विराट जनसमुदायाला मनोज जरांगे पाटील यांनी केलं मार्गदर्शन. आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं समाज बांधव सोलापुरात झाले होते दाखल. विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे
मंगळवारी महामोर्चाचं करण्यात आलं होतं आयोजन. जवळपास 20,000 शिक्षकांची यावेळी होती उपस्थिती. मंगळवेढा शहरात अवजड वाहनाच्या धडकेनं वृद्ध महिला गंभीर जखमी. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून होत आहे दुर्लक्ष. नागरिकांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया. आणि देवकार्याप्रसंगी स्वतःच्या बायकोला घेऊन नाचलेल्या दिराचा भाऊजाईनं चाकू पोटात खुपसून केलाय खून. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली ही निर्दयी घटना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.